नमस्कार मित्रांनो मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बेरोजगारी कमी करण्यासाठी आणि त्यांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी तरुणांना आर्थिक सहाय्य पुरवून त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक 27 नोव्हेंबर 1998 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली। मराठा समाजातील तरुणांना व्यवसायासाठी लागणारी भांडवली मदत पुरवून त्यांना स्वावलंबी बनवणे हा मुख्य उद्देश या महामंडळाचा आहे। महामंडळामार्फत अल्प व्याजदर कर्ज सुविधा, अनुदानावर आधारित आर्थिक योजना, तरुणांना प्रशिक्षण कार्यक्रम, व्यवसाय मार्गदर्शन, व्यावसायिक योजना अशा आर्थिक विकासाच्या योजना राबविल्या जातात। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठीची कार्यपद्धती पुढील प्रमाणे: 1. आधार कार्ड. आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केलेला असावा, त्याचबरोबर अर्जकर्त्याचा स्वतःचा ईमेल ID असावा। 2. रहिवासी पुरावा. याच्यासाठी रहिवासी दाखला, लाईट बिल, रेशन कार्ड, बँक बुक, गॅस बुक यापैकी कोणतेही। 3. उत्पन्नाचा पुरावा. उत्पन्नाचा दाखला, आयकर रिटर्न जर लग्न झाले असल्यास नवरा बायकोचे व लग्न न झालेल्या अर्ज करणाऱ्याचे स्वतःचे आयकर रिटर्न आवश्यक। 4. जातीचा पुरावा. यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, जनरल रजिस्टर म्हणजे उतारा नंबर 1 किंवा जातीचा दाखला। 5. लग्न झालेल्या महिलांसाठी पॅन कार्ड, मॅरेज सर्टिफिकेट, गॅजेट आवश्यक। 6. एक पाणी प्रकल्प अहवाल. याचा नमुना वेबसाईटवर उपलब्ध आहे। 7. स्वयंघोषणापत्र. याचा नमुना देखील वेबसाईटवर उपलब्ध आहे। 8. अर्ज करताना udयोग.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर प्रथम नोंदणी म्हणजे लॉग इन करून नंतर अर्ज भरावा। यानंतर LOI म्हणजे लेटर ऑफ इंटेंट मिळते, हे कर्ज मंजुरीसाठी बँकेत सादर करावे लागते। 9. यामध्ये योजनानुसार कागदपत्रे बदलू शकतात। अधिकृत आणि अचूक माहितीसाठी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्या किंवा जवळच्या जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा। महामंडळाच्या महत्त्वाच्या योजना: वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना 1, गट प्रकल्प कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना 2। या योजनांची सविस्तर माहिती आपण स्क्रीनवर पाहू शकता। महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाच्या व आवश्यक अशा बाबी म्हणजे याच्या अटी व शर्ती: उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावे, अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयाच्या आत असावे, दिव्यांग व्यक्तीला योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असल्यास तो मानसिकदृष्ट्या सक्षम असावा, गट कर्ज व्याज परतावा योजना IR सेकंड अंतर्गत समाजातील तरुणांच्या भागीदारी संस्था, सहकारी संस्था, बचत गट, LPP कायद्याअंतर्गत नोंदणीकृत संस्था व इतर शासन नोंदणीकृत गट संस्था लाभार्थी पात्र असतील। महामंडळाच्या योजनाअंतर्गत व्यवसाय उद्योगाकरिता घेतलेल्या कर्जावरील लाभार्थ्याने भरलेले व्याज लाभार्थ्यास परत करण्यात येईल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी अर्ज कुठे व कशा पद्धतीने करायचा, यासाठी udयोग.mahaswayam.gov.in या महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर अगोदर नोंदणी म्हणजे लॉग इन करून अर्ज करावा। योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला ऑनलाईन अर्ज करून लेटर ऑफ इंटेंट LOI घेणे आवश्यक। बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतरच कर्ज मंजुरीबाबतची आवश्यक सर्व माहिती संबंधिताने महामंडळाच्या संकेतस्थळावर भरावी। या योजनांच्या लाभाकरिता कोणत्याही सहकार्याची आवश्यकता असल्यास महामंडळाच्या जिल्हा समन्वयकांना संपर्क साधावा। त्यांचा संपर्क क्रमांक संकेतस्थळावर उपलब्ध आहे। कोणत्याही खाजगी व्यक्ती संस्थाच्या आमिषाला बळी पडू नये अशा प्रकारची महत्त्वपूर्ण सूचना महामंडळाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वपूर्ण अशी ही माहिती होती। ही माहिती नक्की आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा। परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।